दूर एका खेडेगावात अंजली नावाची तरुण शिक्षिका राहत होती. साधी, नम्र आणि हसतमुख. गावातल्या मुलांना शिकवणं हेच तिचं आयुष्य होतं. पण तिच्या डोळ्यात कायम एक रिकामेपण दिसायचं. जणू काहीतरी हरवलेलं होतं, जे तिला आजही सापडलं नव्हतं. प्रत्येक रक्षाबंधनाच्या दिवशी ती आपल्या खिडकीत बसायची आणि एका जुन्या छोट्याशा पेटीतून एक राखी बाहेर काढायची. ती राखी कोणी दिली नव्हती. उलट ही तिच्या आठवणीत जपलेली एक वचनबद्धता होती. तिच्या भावाला, अभय, तिचा सख्खा भाऊ. लहानपणी त्यांचं खूप घट्ट नातं होतं. आई वडील वारल्यानंतर आजोबांनी त्यांना शहरातल्या नातेवाईकांकडे पाठवलं. पण परिस्थिती अशी आली की अंजली गावातच राहिली आणि अभयला शहरातल्या काकांकडे ठेवण्यात आलं. एकदा शहरात पाठवल्यावर अभय आणि अंजली यांचं नातं हळूहळू तुटलं. न पत्र, न फोन. अंजली शिकवायला लागली. ती दरवर्षी राखीचा सण आला की आपल्या वहीत अभयसाठी पत्र लिहायची. अभय, तुला आठवते का राखी? आपण दोघं सायकलवरून जत्रेला जायचो. मी राखी बांधायची आणि तू मला मुठभर सोनं आणून देतोस असं म्हणायचास. पण हे पत्र कुठे पाठवलं गेलं नाही, कारण अभय कुठे आहे तिलाच माहीत नव्हतं. एका वर्षी तिने नक्की ठरवलं, यावर्षी राखीला अभयला शोधायचंच. पण गावात कुणालाच त्याचं काही माहिती नव्हतं. ती निराश झाली, पण पुन्हा तिच्या शाळेत व्यस्त झाली. रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी गावात एक नवीन अधिकारी, अभय देशमुख, तहसीलदार म्हणून रुजू झाला. त्याने लगेचच गावच्या शाळेत भेट दिली. अंजली त्या दिवशीच शाळेत होती. दोघांची नजरानजर झाली. अभयच्या नजरेत ओळखीचा एक क्षणभंगूर ठाव लागला. माफ करा, तुमचं नाव? त्याने विचारलं. मी अंजली, इथे शिक्षिका आहे. तेवढ्यात अंजलीच्या हातातून एक वही खाली पडली आणि त्यातलं पत्र जमिनीवर पडलं. त्यात मी लहानपणी अभयसाठी लिहायची पत्र होती. अभयने ते उचललं आणि वाचताना त्याचा हात थरथरला. त्या पत्रात लिहिलं होतं, अभय, मला माहीत नाहीस तू कुठे आहेस, पण माझ्या मनात तू अजूनही आहेस. तू फक्त भाऊ नव्हतास, माझा आधार होतास. अभयचे डोळे पाणावले. अंजली, त्याने धीरगंभीर आवाजात विचारलं. हो, तू? मी अभय, तुझा भाऊ. क्षणभर तिला विश्वासच बसला नाही. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. कित्येक वर्षाचा आळस, दुःख, ओझं डोळ्यांतून वाहून गेलं. माझा इतका शोध का घेतला नाहीस? अंजलीचा स्वर हलकासा दुखावलेला होता. मी शोध घेतला होता, पण तुझा पत्ता सापडला नाही. मग जबाबदाऱ्या, शिक्षण, नोकरी आणि मी विसरलो किंवा विसरण्याचा बहाणा केला. अभय शांतपणे बोलत होता. पण मी विसरले नाही. अंजलीने एका हातात ती जुनी राखी उचलली. ही राखी मी दरवर्षी तुझ्यासाठी ठेवते. अभयने ती राखी घ्यायला हात पुढे केला. दोघांच्याही डोळ्यांतून अश्रू गळू लागले. रक्षाबंधनाच्या दिवशी अंजलीने अभयच्या हातात ती राखी बांधली आणि अभयने तिला एक नवीन आयुष्याची भेट दिली. तो गावातच राहून अंजलीसाठी एक शिक्षण संस्था सुरू करणार होता, जिथे ग्रामीण मुलींना मोफत शिक्षण दिलं जाणार होतं. अंजलीला फक्त भाऊच नव्हे, तर तिचं जुनं स्वप्न पुन्हा गवसत होतं. राखी म्हणजे केवळ एक धागा नव्हे, तर विस्कटलेल्या आठवणींचं आणि तुटलेल्या नात्यांचं नव्याने गुंफलेलं अस्तित्व असतं. कधी उशीर होतो, पण जे खरे असतं ते शेवटी परत येतच. थँक यू.